म्हातारपणाचं जीवन म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात शेताला पडलेल्या भेगा असते. आधार कोणाच नाही, एकटं जीवन जगत लागते. म्हणून आतापासून सवय मला एकटं जीवन जगण्याची. सैर महिना लोक झालेलं आहेत. पोटच्या गोळ्याने आपल्याला लाथ मारावी, पोटच्या गोळ्याने आपल्याला लोटून द्यावं, याच्यापेक्षा मोठं दुःख ते कोणचं आहे? निघाली आई, रस्ता माहित नाही, आणि बॉम्बेची सिटी म्हटल्यानंतर गाड्या स्पीडली चालतात. ट्रक आला आणि ट्रकाने आईला बघून ठेवलं. 15 फूट आई वर तिकडे गेली, खाली पडली. अरे म्हातारी पडली, म्हातारीचा ऍक्सिडेंट झाला असं म्हटलं. गेट पर्यंत गेला होता, दरवाजापर्यंत धावत आला. पाहते तर आपली आई आहे, रक्ताच्या थावड्यात पडलेली आहे, शरीर थंड पडलेलं आहे. शांत डोकं उचललं. आई 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 ग, चुकलो मी, बोल माझ्यासोबत. चुकलं ग आई, आई बोल माझ्यासोबत. आता काय पाहिजे महाराज? पुष्प फुलांनी, पुष्प फुलांनी सजविली डोली, स्मशानात मी बांधली खोली. आता कुठवर काय बोली, शेवटी अंगठ्याने पाणी प्याले, शेवटी अंगठ्यावर रडतो कशा, उगीच ताल नको देऊ कशा, उगीच ताल नको देऊ कशा. नको दिखावा दाखवू जगाला, उरला नाही कधी रुपया दुधाला, उरला नाही कधी रुपया दुधाला. मी तुला पाहून डोळे लाविले, तुने नाही पाणी पाजले, तुने नाही पाणी पाजले. जोर जोराने आईला रडतोय. आई बोल, आई काय बोलणार? पण आईच्या हातात मुठी दिसली, मुठीमध्ये चिठ्ठी दिसली, आणि चिठ्ठी जेव्हा मुलाने पाहिली, खाली लागलं. हे बाळा, बाळा, मी आंधळी नव्हती, पण 2.5 वर्षाचा असताना तो खेळताना कुपात पडला. दोन्ही काटे तुझ्या डोळ्यात असते. दवाखान्यात खाली असता डॉक्टरांनी सांगितलं ऍट दॅट टाइम आता ऑपरेशन करावं लागते. कोणीतरी डोळा देणारा, कारण डोळे निकामी झाले होते. म्हणून वेळेवर कोण डोळे दिले रे राजा? मी माझे डोळे तुला दिले रे राजा. मी आंधळी नव्हती रे. आता पस्तावा. आई आई म्हणते, बाळा, अरे तुझ्या माध्यमातून मी जग पाहिलं असं म्हटलं. मी जग पाहिलं रे. सोनिया
लक्षात ठेवा, या जगात सगळं पुन्हा भेटेल. पुनर्वित्तम पुनर्भार्या सगळं भेटेल. आई बाप एक वेळ जर डोळ्याच्या आत गेले ना, पुन्हा भेटत नाही. भेटत आई बाप. रडतोय मुलगा, चिडिया दाना चुक गई अब क्या बजाय ढोल. आता काय करता पस्तावतो. तसा गजेंद्र सुद्धा रडत आहे. सगळे सोडून गेले. गजेंद्राले शेवटी देव आठवला. कोण होईल तो ब्रह्मांडाचा धनी. फुल फेकलं त्याच्या नावाला. भगवंत प्रगट झाले. गजेंद्राचा उद्धार केला. त्याला पालखीत नेत असताना नक्र सुद्धा म्हणतो माझा उद्धार करा. का करू रे तुझा उद्धार? म्हणजे संतांचा अभंग खोलून टाका. हरिप्राप्तीची उपाय धरावे संत. मी संतांचे पाय धरले नाही करणार. मग काकला आरती बंद करा. कारण काकला आरती काकला आरती काय म्हणतात? कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. हे भगवान, मी प्रत्यक्ष तुझं मुख पाहिलेलं आहे. माझ्या ब्रह्महत्या काय कोणतंच पाप राहिलं नाही. संतांचे पाय धरल्यानंतर देव भेटतो. मला देव भेटला. आता तुझं काम आहे माझा उद्धार करणं न करणं. नकराचा सुद्धा उद्धार केला. काय सांगून राहिलो? मिश्र वासना, सद्वासना आणि असद वासना हे जीवनामध्ये कमी करण्याचं असेल तर भगवंताचं नामस्मरण किंवा योग, काय अनुलोम विलोम किंवा आपला जी संपत्ती प्राप्त आली, देह प्राप्त आला, ते आपलं न मानणे. चला, नवम स्कंदाय सूर्यवंश आणि चंद्रवंशाची कथा. चंद्रवंश हे मनाचे स्वामी आहे, सूर्यवंश बुद्धीचे स्वामी आहे. यामध्ये वासना सांगितलेली आहे. चंद्रवंश स्थूल देह आहे मनाचा, आणि त्यामध्ये स्थूल सूक्ष्म वासना आहे. काय आणि बुद्धीमध्ये जी वासना आहे, वासनेचे प्रकार आहे. चला, स्थूल वासना सत्संगतीने कमी होती, सूक्ष्म वासना नामस्मरणाने कमी होती. ईशानु कथा म्हणतात. सूर्यवंश आणि चंद्रवंश. सूर्यवंशाची देवता भगवान श्रीरामचंद्र प्रभू आहे, चंद्रवंशाची देवता भगवान श्रीकृष्ण आहे. चला,
दशम स्कंदामध्ये निरोध लीलेचं वर्णन आहे. निरोध लीला म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्या स्वरूपाची एकरूप होणे म्हणजे भगवंताचं चरित्र. आणि एकादश स्कंद जो आहे तो मुक्ती लीलाचं वर्णन करते. या ठिकाणी परीक्षित राजाला मुक्तता प्राप्त झाली. आणि 12वा स्कंद जो आहे तो आश्रय लीला म्हणजे भगवंत मृत्यू लोकातून गेल्यानंतर जे गोलोकाला गेले तेव्हा धर्माने कोणाकोणाचा आश्रय घेतला अशा 12 स्कंदाचं थोडक्यात वर्णन तुमच्या समोर मांडलं. राधे कृष्ण 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 राधे राधे. Radhe